Good morning, guys. Welcome to my new blog. So today kitchen पासून आणि सकाळची वाजले होते. आम्ही बंद झाले 4:30 नंतर वगैरे झालं. आजचा ब्लॉग बस तर खास होणार आहे. आज तुम्हाला समजेल मी काय करणार आहे ते बघू. चला आता काय करायचं ते करून येते, नंतर भेटूया. एक साईडला हात पोळीचा खिचडी बनवून जरा थंड तुम्हाला माहिती पडलेली आहे आज काय सरप्राईज सांगितलं नाही मी ब्लॉग केलाच नाही मी म्हटलं नाही आता बघेन काय उद्यापासून माझं रुटीन हे चालू होते. मी 4:30-5 उठते. आज सोमवार आहे, हा दिवस वाढ चांगल्या पोटीची सुरुवात चांगल्या दिवसापासून केली पाहिजे. सुरुवात होते आपल्याला पुढच्या वाटचालीसाठी. कोणी वेगवेगळ्या तरी ते थांबणार किती कोणी काही पण का म्हणजे मला संध्याकाळला जास्त प्रॉब्लेम नाही काळच काय माहिती मी तुम्हाला
पीठ मळून घेते ते फ्रीजमध्ये ठेवून देते प्रॉब्लेम नाही वेळ मला हे खूप सगळी छान बटाटा पण मस्त शिजले भाकर झालेलं ते पण थंड झालं की लगेच जेवण टाकून गेले त्याला 5:30चं वातावरण असे ढग आले की आता माझं काम झालं सगळं खिचडी झाली भात फोडणीला टाकला चहा केला आता पीठ मळून ठेवलं पुढचं सर्व झाले आता फक्त डबे भरायचे भरते डबे लावलं सुटून जातो आता निघायचं आपल्याला निघायचं 6:30 नंतर वातावरण पाऊस पडतो विहीर पडलाय थोडं झरलंय ना जस्ट पाण्याची बॉटल वगैरे सगळं पाऊस येतोय ना सकाळीच पाऊस चालू झाला गाडी लावली आपली आणि यश गेला परत काहीतरी विसरलं तिकीट नाही पास काढावं लागेल पास काढते आणि मग दाखवते तिथे जाणं माहिती छान कॉलेज गुड मॉर्निंग तिथे गाडी लावली आणि तो गेला आता मी चालते जाऊन मी पास काढते आली स्टेशनला फटाफट पास काढलं टेन्शन झालं झाला आहे आता काही टेन्शन सकाळचा ते फ्रीज लावली राहते त्याच्यामुळे जाऊन गरजेचं आहे बघू कुठली चालेल CST चालेल कुठली चालेल त्याला पण असायचं स्टेशन उतरली कुठे बघितलं कसं झालं सांगतो मला नक्की पाऊस नाही येते जरा जरा पडून गेलं आपल्या इकडे भरपूर पडला वाजले आता बघितलंच नाही 7:19 झाले 7:19 एवढं मस्त वारा कुठलाय ना एवढा गरम ढग बघितलं किती आले भरपूर आले 7:19 झाले रस्त्याला पण किती जास्त चले जाएंगे लवकर एवढं फास्ट जाऊन पण काय त्या नाही गाडी येते आता क्रॉस बघूया कुठला गाड्या करायला लागली
रेल्वे स्टेशनला. तर मग चलो लेंगे. ते मी सांगा बरं समजतंय का कुठे. टायमिंग झाला आता सांगता येत नाही किती दिसतो मागून रेल्वे स्टेशन घरी जाऊन जेवण बनवायचे आणखी. जेवण बनवायचे घरी जाऊन. चपाती भाजी ना छोले बनवणार होती भिजत आलेली टाकून मी. आता बघूया असं आहे हो. कामाला लागलं तर हे अशी तारांबळ उडून जाते माझी. घरी असल्यावर निवांत असते पण कंटाळा येते. पुढच्या मी दाखवतो कसं आहे तुम्हाला. चला रेल्वे स्टेशनला. आता किलो लागले. 48 ची कन्वेल आहे. चार झाले आणि ट्रेन मध्ये जायचे. त्याच्यामुळे जॉबचा डेडलाईन होता आणि करावं लागतं नाईलाज. बाराचा सूट आहे. विचार करा किती वाजले. भूक लागली एवढी तर घरी जाऊन जेवण बनवून कधी जेवणार. उपवास होता एक तर सोमवारचा. पाऊस पडतोय भरपूर. स्टेशन चक्री वगैरे मला पण काय केलंय काय लाईन कुठपर्यंत लागलेली आपल्या हाल कधी यायची बस. 9:30ची बस. भिजेल काय नाही पडत ना एवढं. हा ठेवा तेव्हा आताची बस मध्ये चढले. किती बस आहे ही. 9:30ची बस आहे. 9:30 बघते हे युट्यूब माझे युट्यूब चॅनल ब्लॉगर डेली ब्लॉगर बस आली खरं. ह्या बस येत नाही पण घरी जाऊन आता स्वयंपाक बनवायचा आहे.
नाही ताई म्हणते ते शिकायचं सिंपल आहे, असं काही नाहीये. आपल्याला लाजायचं नाही, बिंदास ब्लॉग बनवायचे, घरचे टाकायचे, आपले रील्स बनवायच्या, हे काहीच नाही करायचं. माझे रील्स पण आहे युट्यूबला बसल्यावरती पण फेसबुक मला दाखवते त्या ताई मी विंडो उघडते तरी हे सगळं अंगावर पडणार ना. कसला भारी पाऊस पडतो. मस्त आहे ना. तर पाऊस येतो. पावसामध्ये फक्त त्या काही ब्लॉग द्यायला छान वाटलं ना. तुम्ही पण करा ब्लॉगिंग चालू, काय ना विश्वास करायचं. भारी वाटतं ते भिजावं. आता तर मी यश घ्यायला येईल गाडीवर तर जावं लागणार आहे. सांगते मस्त वाटतं पाऊस मध्ये ना. अंगण हॉटेल हे आणि याच पावसाने वेगळंच वाटतं ना. मस्त क्लीन झालंय सगळीकडे, निघालंय सगळे झाड पहाड वगैरे वाटतंय ना, छान वाटतात. स्वयंपाक बनवायचं मी पण खाते. जेवणार कधी, झोपणार कधी, उठणार कधी, हेच झालंय आता. काय होते आता पसारा उचल हे उचल करावं लागणार आहे. आणि अशा तऱ्हेने असं ब्लॉग तिथे समाप्त होते. आजचा पहिला दिवस होता तर जाम दमल्यासारखे. आय होप आवडल्यासारखं लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय, टेक केअर.